सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात सुख, शांती किंवा संतान प्राप्ती होत नसेल त्यासाठी, किंवा आपल्या नोकरी धंद्यात काहीतरी अडीअडचणी येतात त्यासाठी, किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या सर्व अडचणी, ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी, किंवा आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी काही उपाय करायचे असतात, काही मंत्र असतात, ते त्या दिवशी बोलले जातात. आता आपल्याला बघा, आपण आपल्या स्वतःच्या चांगल्या कामासाठी काही उपाय करायचे असतात, पण ज्या दिवशी नाही तर आयुष्यभर जेव्हा केव्हा आपण आपलं स्वतःचं चांगलं पाहतो, स्वतःसाठी काहीतरी चांगलं करण्याचा विचार करतो, परंतु इतरांचं जर का वाईट करून स्वतःचं चांगलं करण्याचा विचार करत असतील तर ते मात्र चांगलं नाही, योग्य नाही. तुम्हाला कुठपर्यंत पटतं ह्याचाही विचार करा. कारण आपल्याला त्रास होऊ नये, परंतु आपल्या सुखासाठी इतरांना त्रास झाला तरीही चालेल, हे कुठपर्यंत योग्य आहे, आपल्या बुद्धीला हे पटतं का, ह्याचा नक्कीच विचार करा. आता बघा, आपण आपल्या घरात होळी करतोच असं नाही. काही लोक आता बघा नवीन नवीन काही काही करत असतात. अगदी होळी ही प्रत्येकाच्या घरात, काही लोक काय करतात, एक छोटेस पात्र घेतात, म्हणजे आपल्या घरात मातीचं असेल तरीही चालेल, त्याच्यात समिधा, गोवऱ्या आणि कापूर, थोडंसं तूप आणि थोडीशी लाकडं, अशी छोटीशी होळी सुद्धा केली जाते. तुम्हीही करत असाल तर योग्यच. शेवट होळी म्हणजे काय, तर होळीत आपले सर्व वाईट विचार दहन करायचे असतात आणि चांगले विचार आपल्याला घ्यायचे असतात. चांगल्या आयुष्याला सुरुवात आपण करायची असते, चांगल्या विचारांची सुरुवात त्या दिवसापासून तरी करायची असते. त्यामुळे हे होळीचा उत्सव हा आपण साजरा केला जातो. आता आपल्या घरात जर का होळी तुम्ही करत नसतील तर आपण जे गावांची, पूर्ण गावात मिळून एक होळी केली जाते, किंवा गल्लोगल्लीत एक होळी केली जाते, तिथे सुद्धा हा उपाय केला तरी चालेल. उपाय म्हणजे काय, फक्त एक मंत्र म्हणायचा. ह्या मंत्राने आपल्या घरात जी काही लक्ष्मीची अडचण आहे, म्हणजे काय लक्ष्मी येत नाही, किंवा आपल्या घरात संतान प्राप्ती, बघा लक्ष्मी ही अष्टलक्ष्मी असते, संतान प्राप्ती होत नसेल, किंवा आपला व्यवसाय असेल तो व्यवस्थित चालत नसेल, तिथून काही आपल्याला नफा होत नसेल, किंवा काही वेळेला काय होतं की आपण पैसा तर खूप कमवतो परंतु स्थिर का बरं होत नाही, तो पैसा कुठून कुठून तरी निघून का बरं जातो, म्हणजे स्थिर होत नाही, पैसा राहत नाही, भरपूर पैसा येतो परंतु स्थिर होत नाही. त्यासाठी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आपण करायला हव्या. कारण का, लक्ष ठेवायला हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बऱ्याच महिला इतरांनी काहीतरी खूप छान घेतलं म्हणून आपण पण घ्यायला पाहिजे, त्यासाठी सुद्धा लक्ष्मीची खूप अवहेलना केली जाते, किंवा ती नीट जोपासली जात नाही. ती स्थिर कशी होईल, ज्या वेळेला घरातून खर्च हा अनलिमिटेड होतो त्यावेळेला लक्ष्मी मात्र आपल्या घरात कशी थांबेल, किंवा पैशांचा स्टॉक जो आहे तो कसा राहील. तर त्यासाठी नेहमी आपल्या घरातली काही ना काहीतरी गोष्टी आपण स्वतः मॅनेज केल्या पाहिजे, की आपण खर्च किती करायचा. पगारापेक्षा जास्त जर तुम्ही खर्च करत असाल तर तुम्हाला कधीही लक्ष्मी स्थिर होणार नाही. त्यामुळे काही गोष्टी आपण स्वतः समजून घ्यायच्या आणि त्यानंतरच करायच्या. इतरांनी काहीतरी केलं म्हणून आपण काहीतरी करावं असं नाही. आता ज्या वेळेला आपण माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी एक मंत्र म्हणणार आहोत, ती वेळ कुठली आहे आणि आपला चेहरा त्यावेळेला कुठल्या बाजूला असायला हवा, अगदी व्यवस्थितपणे व्हिडिओ बघा आणि कुठेही स्किप करू नका. ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. ज्या वेळेला होळी आपण होलिकेचं दहन असतं आणि आपण जातो दर्शन घ्यायला, तिथे बघा तुम्ही नमस्कार करा, प्रदक्षिणा घाला, होळीचा जो नैवेद्य असेल तो होळिकेला दाखवा, सगळ्या गोष्टी करा. परंतु ज्या वेळेला हे सर्व झालं त्यावेळेला माता लक्ष्मीला एक प्रार्थना करायची. काय प्रार्थना करायची, एक प्रार्थना करा की तुम्हाला काय, म्हणजे काय अडचणी आहेत, त्या अडचणी आपल्या माता लक्ष्मीला सांगा. एक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ही प्रार्थना बोलायची. ओम नमो धनदाय स्वाहा, ओम नमो धनदाय स्वाहा. माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय असा हा मंत्र आहे. ओम नमो धनदाय स्वाहा, ओम नमो धनदाय स्वाहा. हा मंत्र ज्या वेळेला तुम्ही म्हणाल त्यावेळेला तुमचा चेहरा एकतर उत्तरेला हवा, एकतर तुमचा चेहरा पूर्वेला हवा. ही व्यवस्थित गोष्ट समजून घ्या आणि त्यानंतर हा मंत्र म्हणा. बघा, हा मंत्र जास्तीत जास्त वेळेला तुम्ही म्हणू शकता. नमस्कार करायचा, माता लक्ष्मीला तुमच्या अडचणी सांगायच्या आणि तुमची जी काही प्रार्थना आहे ती प्रार्थना करायची आणि त्यानंतर घरी यायचं. बघा, होळीच्या दिवशीच हा काम तुम्ही नक्की करा. हा छोटासा एक मंत्र आहे परंतु खूप प्रभावशाली आहे. तुम्हाला कसा वाटला, किंवा तुम्ही हा नक्की करायलाच हवा, त्यासाठी मी तुम्हाला सांगते. आणि तुम्ही केला तर मला नक्कीच ह्याच व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला
मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.